चा भाग आहे ना खूप जास्त इमोशनल आहे. खरंच लक्ष्मीताईंनी आज रडवलं आहे अक्षरशः. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की सिद्धूची भांडणं होत असतात. ते गुंड जे आहेत ते नीलांबरीने पाठवलेले असतात आणि ते गुंड खूप जास्त आता सिद्धूला मारत असतात. तेवढ्यातच विश्वाची एंट्री तिथे होते आणि विश्वाने आता त्रिशूल सिद्धूकडे सोपावलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जयंत विचार करत असतो की मी जानूला कॉन्टॅक्ट करून बघू का, तो विश्वाचा नंबर जानूकडेच असेल का, असाही विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. पण तो कॉल करायचा थांबतो, कारण त्याला माहिती असतं की जानूने मला सांगितलंय म्हटल्यावर ती इथेच भेटणार आहे आणि ती जर पहिल्यांदा तिच्या फॅमिलीला भेटली तर नको नको काही झालं ना तरीसुद्धा मी आता एक काम करतो, इथे बाहेर थांबण्यापेक्षा घुटमळण्यापेक्षा मी आतमध्ये जातो, असाही विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. दुसरीकडे आता लक्ष्मी आणि त्याचसोबत ललिता दोघीही बोलत असतात. त्यांच्या चर्चा सुरू असतात. या निमित्ताने का होईना बरं झालं आपली भेट झाली आणि तुझ्या मुलींबद्दल सुद्धा कळलं. आणि तेवढ्यातच ना आतमधून आवाज येऊ लागतो. आबा पाणी पित असतात पण अचानकपणे त्यांना ते पिता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या हातात ना तो पेला खाली पडतो. त्या आवाजामुळे आता लक्ष्मी दार उघडते, पाहते तर काय, समोर आबा असतात. आबांना बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. इकडे जानू गाडीमध्ये बसलेली असते आणि सतत ना तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. काय करू, मला तर इथे बसवलं आहे विश्वाने, पण हा तर इथेच घुटमळतोय. तिने आता पाहिलेलं असतं तिकडे ना सारखा जयंत फिरत असतो आणि त्याला ना काही झालं तरी जानूला आज शोधायचं असतं. मग काय, जानू जे आहे जशी त्याला बघते तशी मान खाली घालते, जेणेकरून त्याने ना तिला बघू नये. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं बरोबर विश्वा ऐन टायमिंगला पोचलेला असतो आणि त्यानं जाऊन आता सिद्धूला आता त्रिशूल हातात दिलेला असतो आणि जेव्हा त्रिशूल हातात घेऊन सिद्धू सगळ्यांनाच बेदम मारू लागतो, त्याच्या अंगामध्ये अगदीच 10 बळ आलेलं असतं. त्यालाच कळत नसतं की आपल्यासोबत नेमकं काय चाललंय आणि म्हणूनच ना त्या गुंडांना चांगलं असतो आता वटणीवर आणत असतो. ते गुंड देखील आता एक एक करून तिकडनं पळून जातात, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की आपल्याला काही आता मुभा नाही आहे, इथून आपल्याला सुटावंच लागणार आहे, असाही विचार ना आता मनामध्ये त्यांच्या येत असतो आणि म्हणूनच आता ते लगेचच तिकडनं पळून जातात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं जेव्हा दार उघडलेलं असतं ना, तेव्हा दार उघडून जेव्हा बघते ती, तेव्हा समोरचं दृश्य बघून लक्ष्मीला एक मोठा धक्का बसलेला असतो आणि लक्ष्मी विचार करते की हे सगळं काय झालं आहे आणि म्हणूनच ना तिला कळतच नसतं. आबांच्या सुद्धा डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं. आबा तिच्याकडे पाहतच राहतात. तर आबा ही रडत असतात आणि लक्ष्मीही रडत असते. त्याच वेळेला आबा जे आहे ते लक्ष्मीला म्हणत असतात, इशारा करूनच तू रडू नको. ललिताच्याही डोळ्यात आता अक्षरशः पाणी आलेलं असतं, कारण तिने आता समोर पाहिलेलं असताना अक्षरशः 45 वर्षानंतर लक्ष्मी आणि त्याचसोबत ही आबांची भेट होत असते आणि त्यामुळेच ना लक्ष्मी खूप जास्त आबांकडे बघून रडू लागते. तिला आता सहनही होत नसतं. कित्येक वर्षानंतर ती तिच्या वडिलांना भेटलेली असते. आता ती आबांकडे बघते आणि आबांना म्हणते की मला नेहमीच तुमची आठवण येते आबा. मी ह्यांनासुद्धा म्हणते माझे आबा माझी आठवण काढत असतील, काढताना आबा तुम्ही माझी आठवण सांगा ना आबा, बोला ना आबा. पण आता आबांना काय झालंय हे कुठे लक्ष्मीला माहिती आहे, त्यामुळे लक्ष्मी फक्त एकटीच बोलत असते. आबा मात्र त्यांच्या डोळ्यात ना फक्त घळाघळा पाणी येत असतं, कारण ते सुद्धा कित्येक वर्षानंतर त्यांच्या लेकीला भेटलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं ते आनंदाचे अश्रू होते आणि हे सगळं बघूनच ना आता ते अश्रू काही थांबायचं नाव घेत नसतात. त्याच वेळेला मला ना खरं तर तुमच्याशी खूप बोलायचं आहे. आता मी तुम्हाला इथं नाही राहू देणार आहे, तुम्ही माझ्याकडे चला. दादाला काय बोलायचं ना मी ते बघते, मी त्याला बोलते, पण तुम्ही माझ्याबरोबर चला, मलासुद्धा तुम्ही हवे आहात, असं देखील लक्ष्मी म्हणत असते. दुसरीकडे आता सिद्धू त्या गुंडांशी 4 हात करून बाहेर आलेला असतो आणि त्यानंतर त्याच्या अंगाला पूर्णपणे चिखल लागलेला असतो आणि त्यामुळेच तो तिथे बसतो. तर तिथे असणाऱ्या बायकांनी आता त्याच्यावर अक्षरशः दुधाने अभिषेक केलेला असतो.
तू आता तिथे बसलेला असतो आणि सिद्धूच्या अंगावर सगळ्याच बायका अक्षरशः कळशी भरून दूध घालत असतात. त्यामुळे सिद्धू पूर्णपणे चिखलाने माखलेला असतो ना, तिथेच त्याची अंघोळ झालेली असते. अगदी शंकराला जसं पूर्णपणे वर्चस्व दिलं जातं, अगदीच तसं सिद्धूलासुद्धा आता या बायका महत्त्व देत होत्या आणि त्याला अक्षरशः दुधाने या सगळ्यांनी मिळून अंघोळ घातलेली होती. त्यामुळे सिद्धूही शांत बसलेला होता. त्यानंतर सिद्धूला कपडे वगैरे सुद्धा दिले जातात, कारण सिद्धूचे कपडे खराब झालेले होते आणि सिद्धूला आता तिथून पिंड घेऊन जायचं असतं. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आपल्या बाबांसोबत बोलत असते. बाबांना म्हणत असते की बाबा ऐका ना, मला काय म्हणायचं आहे ते थोडं समजून तरी घ्या. आणि असं बोलून आता ती बाबांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. पण बाबा काहीच ऐकायला तयार नसतात, कारण आबांना इतक्या वर्षानंतर मुलगी भेटली म्हटल्यावर ते फक्त एकंदरीत तिला डोळ्यात सामावून घेत असतात. शेवटी बापलेकीचं नातंच तसं असतं. मग आता लक्ष्मी म्हणत असते की मी तुम्हाला माझ्याकडे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, मी लग्न केलं आहे ना, याचा मला जराही पश्चाताप होत नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, दादा म्हणाला होता की तू लग्न केलंस, तुला जास्त त्रास होईल या सगळ्याचा, पण नाही. तुम्हाला उलट माहिती आहे का, मला आत्ता एवढ्या मोठ्या मोठ्या मुली आहेत, अक्षरशः पतवंडई आहेत. काय सांगू आबा, सगळं काही छान चाललं आहे, पण आता तुमचीच तेवढी कमी होती. आता तुम्ही नाही म्हणू नका हां, माझ्याकडे यायचं. आता तुम्हीसुद्धा बोला ना, असं ती आबांना हात जोडून म्हणत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जो सिद्धू असतो तो सुद्धा आता अक्षरशः हात जोडून उभा असतो आणि त्यानंतर आता एक नवीन प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर सिद्धू विचारतो की आता काय झालं आहे. तेवढ्यातच आता समोरचा जो टेम्पोवाला असतो तो म्हणत असतो की गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे 2 ते 3 तास तरी लागतील गाडी रिपेअर व्हायला. तेव्हापर्यंत इकडनं गाडी काही जाणार नाही. मग आता सिद्धू म्हणत असतो की यार असं काय आहे, पण आता त्या गाडीमध्येच त्या टेम्पोमध्येच नेमकी शंकराची पिंड असते आणि तीच घेऊन जायची असते. मग शंकराची पिंड घेऊन जायची म्हटल्यावर सिद्धू थोडी ना शांत बसणार आहे, कारण सिद्धूला वेळेवर पोचायचं आहे आणि यासाठी सिद्धू काही करायला तयार असतो. दुसरीकडे आता नीलांबरीने त्या माणसाला टेम्पोवाल्याला फोन केलेला असतो आणि तू काही झालं तरी हेच कारण दे. पण तिला हे माहिती नसतं की सिद्धू हा इतका बलवान आहे की त्याला जर एखादी गोष्ट वेळेवर पोचवायची असेल तर त्यासाठी तो काहीसुद्धा करू शकतो. पण ह्या नीलांबरीला या गोष्टी कुठे माहिती आहेत. नीलांबरीला असं वाटत असतं की सिद्धूला काहीच जमणार नाही. पण हा सिद्धूसुद्धा तितकाच हुशार असतो. सिद्धूने आता स्वतःच टेम्पोमधना आता ते शिवलिंग स्वतः घ्यायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे आता विश्वा म्हणत असतो सिद्धूला की तू हे काय करतोय. पण सिद्धू आता कोणाचंही ऐकत नाही. तो आता डायरेक्टली ते शिवलिंग उचलतो आणि तो आता निकलपडी असं म्हणूनच ते शिवलिंग घेतो आणि तिकडनं जायला निघतो. सगळेजण चकित झालेले असतात, पण सिद्धूला वेळेवर पोचायचं असतं. वेळेवर पोचण्यासाठी तो काही करायला तयार असतो. इकडे लक्ष्मी रडत असते आणि म्हणत असते की आबा का बोलत नाही आहेत आणि ते मला आशीर्वादसुद्धा का देत नाही आहेत. त्यावर ललिता म्हणते की या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगते, पूजा होऊ दे. पण नाही, मला तुम्ही आशीर्वाद द्या, मी असं ऐकणार नाही आहे. इतक्या वर्षानंतर तुम्ही मला भेटलायत ना, मग द्या आशीर्वाद. असं बोलून ती हात उचलायचा प्रयत्न करत असते, पण काही झालं तरीसुद्धा त्यांचा हात उचलत नसतो. म्हणून लक्ष्मीही आता चकित झालेली असते. तिलाच कळत नसतं की काय करावं. म्हणूनच आता 2 मिनटं थांबा असं बोलूनच आता बाहेर तिकडला ती गेलेली असते. बाहेर गेल्यानंतर मात्र आता इथे व्हीलचेअर आणली जाते, तेव्हा मात्र लक्ष्मीला धक्का बसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धूने आता ती शिवलिंग उचललेली असते आणि जेव्हा ती शिवलिंग तो उचलतो ना, तेव्हा मात्र त्याला हे जमत नसतं. तरीसुद्धा का होईना वेळेवर मुहूर्तावर पोचायचं आहे म्हटल्यावर तो काही करायला तयार असतो आणि म्हणूनच ते शिवलिंग उचलतो आणि तो पटकन तिकडनं जायला निघतो. आणि जेव्हा तो शिवलिंग उचलून जातो ना, तेव्हा सगळ्यांचाच एक मोठा जयघोष असतो. सगळेजण आवाज करतच बोलत असतात आणि त्यामुळे आता सिद्धूलासुद्धा खूप जास्त असं
असा जोर आलेला असतो. अगदी 10 हत्तींचं बळ येतं ना, तेव्हा कसं वाटतं अगदी तसं सिद्धूला वाटत असतं. आणि सिद्धूच्या मागोमाग सगळेजण जयघोष करत असतात. हे शिवलिंग एवढंही काही जड नाही, सरळ सरळ दिसतंय. ते एका थर्माकोलने बनवलेलं आहे. आणि त्यानंतर सिद्धूवर फुलांचा वर्षावही होत असतो. सिद्धू अगदी बाहुबली बनून ते घेऊन चाललेला असतो. सिद्धू आता जेव्हा ते घेऊन चाललेला असतो ना, तेव्हा मात्र आता सिद्धू जो आहे तो खूप जास्त खुश असतो. कारण सिद्धू आता ते शिवलिंग घेऊन अक्षरशः घराच्या जवळच येऊन पोचलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता सिद्धूला खूप छान वाटत असतं. सगळेजण सिद्धूच्या नावानं जयघोष करत असतात. आणि त्याच वेळेला तर हे सगळं विश्वामुळे शक्य झालेलं असतं. विश्वा त्याच्या जोडीला असतो म्हणून. तर दुसरीकडे जानूनं बघितलेलं असतं की जयंतचा जीव नुसता घुटमळतोय. तो इकडे तिकडे फिरतोय जानूला शोधण्यासाठी. आणि मग काय, जानू ही त्याची मुद्दामून मजा घ्यायचं ठरवते. जानूने आता त्याला नेमका कॉल केलेला असतो. अननोन नंबर बघून तो कॉल रिसीव करतो. त्याच वेळेला जानू म्हणते की खरंच ना, मला आज खऱ्या अर्थाने मजा येते. मी हा अनुभव घेते कारण ना मला आनंद झाला आहे. तू जे काही गाडेपाटलांच्या अंगणामध्ये घुटमळतोयस ना त्यामुळे. तर जयंत हा जानूला म्हणत असतो की तू कुठे आहेस सांग ना. जानू, मला तुला भेटायचं आहे. पण जयंतला जानू म्हणत असते की मी तुला काही भेटणार नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा. कारण थोडा वेळ थांब, तुला आता असं जरा दमवायला मला आवडते असं देखील आता म्हटलं जातं. पण जानू प्लीज ना गं, भेट ना गं. नाही का का म्हणून भेटू मी तुला? मी तुला सांगितलंय ना भेटणार आहे. मग थांब ना, थोडा अवकाश आहे त्या सगळ्या भेटीला. मी म्हटलंय ना तर मग भेटणार, पण तुला जरा तडपताना बघायचे, मला प्लीज प्लीज बोलताना ऐकायचे. कारण आतापर्यंत ना तू हा सगळा त्रास मला दिलायस, पण आता तुझी बारी आहे. तुलासुद्धा थोडा त्रास द्यायलाच हवा की. असाही विचार ना आता इथे असणारी ही जानू बोलत असते. आणि त्याला बोलल्यानंतर मात्र आता फोन जयंतने ठेवलेला असतो. जयंत जसा फोन ठेवतो तसा मात्र आता जानू म्हणत असते की खरंच ना, एखाद्याला तडपवण्यामध्ये जी मजा आहे ना ती काही औरच आहे ही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता ललिताने जी व्हीलचेअर आणलेली असते ती बघूनच मोठा धक्का लक्ष्मीला बसतो. लक्ष्मी म्हणते की हे सगळं कोणासाठी? मग लक्ष्मीला ती सांगते की आबांसाठी. म्हणजे आबा? मग तिला अजून एक धक्का बसतो की आबांना आता चालता येत नाही आहे, आबांची हालचाल नाही आहे. या सगळ्या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात आणि त्यामुळे लक्ष्मी अजूनच रडू लागते. आता सिद्धू वेळेवरती बरोबर पोचलेला असतो आणि सिद्धूने स्वतःहूनच आता ते उचलून शिवलिंग आणलेलं असतं. आणि त्यासोबत सिद्धूच्या मागे असणारी लोक हे सगळं बघूनच ना भावना खूपच जास्त खुश होते. पण नीलांबरीचा प्लॅन इथे आता फ्लॉप झालेला असतो. नीलांबरी आता म्हणत असते की मी काय ठरवलं होतं आणि हे सगळं काय झालं, म्हणजेच होत्याचं नव्हतं झालं होतं. मग आता जेव्हा शिवलिंग घेऊन तो आलेला असतो ना तेव्हा भावना खुश होऊन आता त्याचं औक्षण वगैरे करते. आणि त्याच वेळेला आजीही खुश असते. आजी म्हणते एवढ्या वर्षाची चालू असलेली परंपरा सिद्धूनं बरोबर चालू ठेवली, अगदी वेळेवर पोचलाय. मग भावनाही खुश होते, भावनाही औक्षण वगैरे करते आणि भावनाही त्याला आता आतमध्ये घेते. नीलांबरीला राग येत असतो कारण अधिराज हा खुश असतो. अधिराजच्या चेहऱ्यावर ते हसू स्पष्ट दिसत असतं. नीलांबरी म्हणते की बघितलं का, तुमच्याने तर काही शक्यच नाही. आता जी पिंड आणलेली असते ना तिला आता पूजेसाठी ठेवलं जातं. मग पूजाही करून घ्यायची असते. सगळीजणं बसलेली असतात. लक्ष्मी म्हणत असते की सांग ना गं वहिनी, नेमकं काय झालंय, प्लीज ना गं, कळू दे ना गं मला. पण तरीसुद्धा इकडे पूजा सुरू असते म्हणून ललिता म्हणते की जे काही आहे ना ते पूजा संपल्यावर मी तुला सांगते. असं बोलून ती आता आबांना घेऊन चाललेली असते. उगाच लोकांना वेगळा विषय नको मिळायला. मग असं बोलल्यानंतर लक्ष्मीही तिथे जात असते. सगळेजण पूजेसाठी बसलेली असतात तर आजी नेमकी शिवलिंगाच्या बाजूला बसलेली असते. म्हणूनच आता एक बाई तिथे जागेवर उठते आणि ओरडू लागते की ही पूजा थांबवा. मग आता सगळीजणं बघतात ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि मग का थांबवताय ही पूजा असंही विचारलं जातं. त्याच वेळेला
खरं तर ना आता जी सुवासीन आहे तिनंच इथं बसायला हवं. मग या आजी कुठे सुवासीन आहेत, त्या कशा काय बसल्या आहेत. आणि असं बोलल्यानंतर आजीलाही कळतं की आजी ही विधवा आहे, मग ती त्या शिवलिंगासमोर बसू शकत नाही. मग आजी उठत असते, पण त्याच वेळेला भावना आजीला थांबवते. आणि आता भावना सगळ्यांसमोर आजीची बाजू घेऊन म्हणू लागते की ह्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या आपणच काढल्या आहेत. उलट आपणच आपल्यातली स्त्री समोरच्या एका स्त्रीला वाईट बोलते का, तर ती आता तिचा नवरा नाही आहे या जगात, म्हणून तिचं कुंकू फुसलेलं आहे. या एका बाईला किती काय काय सहन करावं लागतं, त्या बाईला किती काय काय बोललं जातं. पण तोच विचार करा ना, जर एखादा मुलगा जर असेल तर तोही असा असेल, त्याची बायको मेलेली असेल तर त्याला काही बोललं जातं का, नाही ना, त्याला काहीच नावं ठेवली जात नाही. पण या प्रत्येक स्त्रियांना ज्या विधवा असतात त्यांना नावं ठेवली जातात का, आणि या सगळ्या रूढी परंपरा आपणच चालू करतो ना. मग ह्या परंपरा कुठेतरी मोडायला हव्यात. आणि एक स्त्री एका स्त्रीला कमी लेखते, नवऱ्यावर ना सुनावते, हे कितपत योग्य आहे. मग इथे जेव्हा आजीची बाजू घेऊन भावना बोलत असते ना, तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की काय गं, आता सिद्धूची मॅडम तू माझी एवढी बाजू घेऊन बोलतेस, म्हणजे तुला काय वाटलं की तुझं मी चांगलं कौतुक करेन का, मी तुझ्याशी गोडगोड बोलेन का. भावना म्हणते मला अपेक्षाही नाही आहे, फक्त तुमची बाजू घेतली बस इतकंच. आणि त्यानंतर आता ती बाई म्हणत असते की तुला खूपच हौस आहे गं, म्हणजे सासूच्या समोर एवढं बोलायची, मी निदान माझ्या घरीच बोलते आणि इथे भावनाचंच राज्य चालतं. असं देखील भावना आता जोरातच बोलते. त्याबरोबर सगळेजण शांत बसतात. दुसरीकडे विश्वाला आठवतं की त्याने जानूला सांगितलेलं होतं. मग तो जानूला भेटायला म्हणून जातो, पण जानू त्याआधीच गाडीतून बाहेर उतरत असते, कारण तिला आज काही झालं तरी सगळ्या कुटुंबासमोर यायचं असतं. तिने ठरवलेलं असतं की आधी कुटुंबासमोर यायचं आणि मग जयंतसमोर, कारण जयंतचा खरा चेहरा तिला आता सगळ्यांसमोर आणायचा असतो. म्हणून जानू निघालेली असते, डोक्यावर पदर वगैरे घेते आणि ती सरळ चालत जात असते. मग समोरच तिला ना जयंत दिसतो. जो माणूस आपल्यासाठी तडपडतोय त्याला अजून तडपडवायचं असं तिचं ठरलेलं असतं. त्यामुळेच ती आता विचार करते, ह्याच्या नजरेआडून मला जायचं आहे, पण आता मी जाऊ तरी कशी, कसं जायचं असा विचारला डोक्यामध्ये तिच्या सुरू असतो. समोर जयंत असतो आणि जयंतला एक ज्यूसवाला ना तेवढ्यातच ज्यूस देऊन जातो. मग जयंत त्यांना म्हणत असतो की मला कशाला ज्यूस दिलाय, माझा तर निर्जय उपवास आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि तेवढ्यातच ना त्याला एक व्यक्ती भेटलेला असतो, त्याला तो ज्यूस देतो. मग तेवढ्यातच जानू त्या माणसाला जोरात ढकलते. त्या माणसाच्या हातून चा ग्लास जयंतच्या अंगावर पडतो. मग काय, तो माणूस जोरजोरात बोंबलू लागतो, काय रे, काय कळत नाही का. मग जयंत त्याच्यावर ओरडतो. मग त्यावेळेला विश्वा जानूच्या समोर आलेला असतो. जानूला म्हणत असतो की तुला त्याने पाहिलं तर नाही ना. जानू म्हणत असते की नाही पाहिले, नको टेन्शन घेऊ. आणि त्याच वेळेला जानू विश्वाला म्हणत असते की सगळं ओके आहे ना. विश्वा म्हणतो की चल आपल्याला जायचं आहे आतमध्ये. दुसरीकडे आतमध्ये आरती सुरू असते, तर भावना देवाकडे प्रार्थना करत असते आणि सिद्धूसाठी आनंदीसाठी सगळं काही मागत असते. तर लक्ष्मीसुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की आतापर्यंत देवा तुझ्याकडे सगळं काही मागितलं आहे आणि तू मला भरभरून दिलं आहे, याची मी ऋणी आहे. पण खरंच ना, मला आता माझ्या बाबांसाठी आणि त्याचसोबत माझ्या सासूबाईंना लवकरात लवकर बरं कर या सगळ्यातून, असं देखील आता ती हात जोडून म्हणत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.